नवरा दुनिया जिंकल पण बायको नाही बायको समोर नाही जिंकताय. हसस भारी न तू दिसस भारी मी प्यार कर तू वरला लाईन मारी लाली चमक तुझे ओठाची सांग ना पोरी तू कोठची ए न त्या गुलाबाचा फूल वनस्पती आणला ग पोरी तुझेसाठी गुलाबाचा फूल वनस्पती आणला ग पोरी तुझेसाठी. मी एक स्टोरी तयार केली म्हणजे माइंडमध्येच. ती आहे गुलाबाचा फूल पण ते म्हणजे कोणत्या पद्धतीने सादरीकरण करावा. गाडी चालवता चालवता एक दिवस भाडा भेटला मला पाडता तर तिथे ती त्यांच्या घरात काहीतरी बांधकामचा चालू होता. तर ते नाही का माल आपला गावठी माल चिखोल आपल्याकडचे लोकांना फक्त एक लाईन जास्त आवडली. दादा हलू हलू ना होता. तर झाली 2020ला म्हणजे आपला लॉकडाऊन लागायच्या आधीच कोरोना व्हायरस याच्या आधी 2020ला म्हणजे बाबाचा निधन झाला माझं. ते वारले होता खजिरीवरून पडून. आज पण तो दिवस आठवत आहे. म्हणजे फार बेकार माझ्या समोर म्हणजे जीव सोडला त्यांनी तर बेकार वाटत आता. गोष्ट सांगायला नाही वाटत पण एक विषय काढ. तर म्हणजे एवढे वर्ष मला सांभाळून घेतला नाही एवढा समजवला आहे त्या सगळ्या गोष्टी. त्यांची मुलं मी आज इथं परत आहो ना. त्यांचा म्हणजे मला समजला पण त्यांना सांभाळायचं वेळ आली ना ते म्हणजे माझ्यापासून दूर झाले. एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी बनणार आहे ते म्हणजे फार वाईट वाटत मला त्या गोष्टीचा. आज राहत तर थोडाफार म्हणजे नाव घेते असं थोडासा लोकांना क्रेडिट त्याला जाता डायरेक्ट कसं आपल्या मनाचा क्रेडिट त्याला जाता. आज 2 माणसं ओळखत मला तर ती म्हणजे आज त्यांचीच मुलं होणार का नाही. दुःख हे आहे का ती नागायला नाही आपल्या सोबत नाही म्हणजे गोष्ट काय जाऊ परत बास आहेत आपल्या वर्षाती करून वर्षाती नाही तर आता ते दिवस आठवत असा काही आज भरपूर वेळा असं वाटत काय यार माझा बाबा असतात आज माझे म्हणजे संकटाच्या काळात आज राहतात म्हणजे आपल्याला सपोर्ट थोडाफार राहतात. असं कोणी काय म्हणजे कोणी काय सांगला असा म्हणजे ते वाटत म्हणाले बेकार आज बाबाच राहतात हे होता त्या होता म्हणजे आता थोडासा कमीपणा वाटत त्या गोष्टीचा.